त्यांच्या बरोबरचा जो सगळा प्रवास आहे यशोदेचा, तो यशोदेनी मला असं वाटतं साठवून ठेवलेला आहे कुठेतरी. आणि की ज्ञानेश्वर माऊली समाधी घेतात, सोपानदेव जलसमाधी घेतात, त्यांचं मुक्ताई जाते. त्यानंतर तिच्या गाठीशी आठवणी सांगते. आणि या चित्रपटामध्ये 2.5 तासाचं आपलं बंधन असल्यामुळे किंवा टाईम लिमिट असल्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये काही प्रसंग मांडण्याचे प्रयत्न केलेले आहेत. पण या व्यतिरिक्त सुद्धा यशोदा असं आहे की आणखीनही गोष्टी सांगितल्या, इतकं काही तिच्याकडे आहे. पण या चित्रपटामधून खूप प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि आजच्या पिढीला तर खूप मिळतं. कारण आम्ही मध्ये जे ऑडिशन घेतलं त्यामध्ये जवळपास 150 मुलांपैकी 4 ते 5 मुलांना संत ज्ञानेश्वरांबद्दल बाकी मुलांना माहिती नव्हतं. फक्त हे असं कोणीतरी संत होऊन गेलेत बाबा एवढंच माहिती होतं. आणि हे खूप भीतीदायक आहे. आपली परंपरा, आपले संत महंत जे होऊन गेले, त्यांचे विचार, त्यांचं चारित्र्य हे लोकांना कळायला हवं. आणि हे चित्रपटामार्फत कळणार आहे. कारण मी कायम म्हणते की चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, ते पिढीला घडवतं आणि बिघडवतं. तर असे चित्रपट जर का घडले, जसं की आता शिवराज पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज कळायला सुरुवात झाली, छत्रपती संभाजी महाराज कळायला सुरुवात झाली, असं संतांचं कळायला फार गरजेचं आहे. जसं आपण काय शौर्य गाथा होती त्यांची हे जाणून घेतलं, तसं ते शौर्य गाथेमागे काय विचार होते, कसे विचार होते, ते कोणी त्यांच्या डोक्यात रुजवलं. जिजाऊंनी ज्यावेळेला शिवाजी महाराजांना घडवलं त्यावेळेला काय गोष्टी सांगून घडवलं, कोणाच्या गोष्टी आणि कोणाचे विचार सांगून घडवलं, संतांचे होते. हे आजच्या पिढीला